नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उपवास म्हटलं ना, डोळ्यासमोर येतो टम्म फुगलेला कुरकुरीत असा साबुदाणा वडा. थांब 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 मनीषा, माझ्या समोर येतो एक तर चिवट झालेला साबुदाणा वडा, नाहीतर ज्वालामुखी सारखा फुटलेला वडा. अगं तीच तर ट्रिक आहे ना. तीच ट्रिक वापरून साबुदाणा वडा कसा कुरकुरीत होईल हे आपण इथे सांगणार आहोत. अरे वा, जर आपल्या पद्धतीने सांगूया, चल. कुरकुरीत खुसखुशीत साबुदाणा वडा होईल एकदम भारी, तोही घरच्या घरी. बरं, साबुदाणा आपण साधारण 250 ग्रॅम साबुदाणा आपण घेतलेला आहे. साधारण या वाटेने 2 वाटा साबुदाणा घेतला आणि साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला आहे. बरं, साबुदाणा भिजत घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 इंच पाणी वरचढ घालायचं आहे. जास्त साबुदाणा भिजला गेला नाही पाहिजे. बघा, असा मोकळा साबुदाणा झाला पाहिजे आपला. साबुदाण्यात जर का पाणी जास्त झालं तर वडा आपला फुटतो. त्यामुळे मोकळा साबुदाणा भिजला गेला पाहिजे, एवढंच पाणी तुम्ही त्याच्यात घालायचं आहे. आता ह्यात आपण बटाटा किसून घालणार आहोत. मी 2 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. बटाटा थंड झाल्याच्या नंतरच किसून घालायचा आहे, गरम बटाटा घालायचा नाही. दोन मध्यम आकाराचे बटाटे आपण यात किसून घातलेले आहेत. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार मी इथे साधारण 3 हिरव्या मिरच्या, 1 चम्मच जिरा जाडसर ठेचून घेतलेला आहे, तो आपण घालणार आहोत. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला. लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी काही फरक पडणार नाही. लाल तिखट आपण कशासाठी घालतोय मनीषा? याने रंग छान येतो आणि चवही चांगली येते. साधारण अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट आपण ह्याच्यात घालतोय. शेंगदाणे छान खरपूस भाजून सालं काढून मग त्याचा कूट आपण केलाय. आणि खूप बारीक नाही करायचा, थोडा जाडसर राहू द्यायचा, म्हणजे छान दाताखाली आलं ना की छान वाटतं. हे काय आहे मनीषा? हीच तर ट्रिक आहे आपली. बगरीचं पीठ किंवा वरईचं पीठ ह्याने साबुदाणा मळून यायला, मिळून यायला मदत होते आणि वडा छान कुरकुरीत होतो. तर साधारण पोह्याच्या चम्मचनी 2 चम्मच आपण वरईचं बारीक पीठ घेतलेलं आहे. तर ही वरई गरम करून आपण फिरवलेली आहे की तशीच फिरवली आहे? तशीच फिरवायची. ओके. लिंबाचा रस पण मी पहिल्यांदाच साबुदाणा वड्यात बघतीये. हीच तर ट्रिक आहे आपली. तू तर मला म्हणाली होतीस की आपण एक ट्विस्ट देणार आहोत, पण तू तर खूपच ट्विस्ट दिलेस या वड्याला. आगे आगे देखो होता है क्या. आता सगळ्यात महत्वाचं मीठ. चवीनुसार तुम्ही मीठ घाला. मीठ घालून आपण ही सगळी जिन्नस व्यवस्थित एकत्र मळून घेणार आहोत. मनीषा, हे मळून याला थोडंसं सुकं वाटतंय का? अजून एक आपला ट्विस्ट आहे. त्याला मळताना थोडासा दुधाचा हात घ्यायचा, म्हणजे ते एकजीव व्हायला मदत होईल. आपलं साबुदाण्याचं मिश्रण जे आहे ते छान मळून झालेलं आहे. आपण काय करणार आहोत, एकसारखे त्याचे गोळे करून घेणार आहोत आणि थापताना जर का काही वाटलं, कोरडं वाटलं तर आपण दुधाचा हात घेणार आहोत. अच्छा, आपण एक काम करूया, जरा व्यवस्थित गोळे करून घेऊयात, म्हणजे वडे आपले छान एकसारखे येतील. मला काय वाटतंय मनीषा, तू जो कुरकुरीतपणा बोलतीयस त्याचं सगळं श्रेय जे आहे ते दुधाला द्यावं लागेल. दुधामुळेच त्याला कुरकुरीतपणा येतोय. खरंय, वरईचं पीठ, दूध ह्याच्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येईल. म्हणजे वडे एकसारखे व्हावेत म्हणून तू फक्त त्याचे गोळे करून घेतेयस. खरंय. बरं, आपण ह्याचे गोळे करून घेतले आहेत. येस. आणि आपण ह्याला छान आता थापून घेणार आहोत. बरं, थापताना मध्ये गोळा घ्यायचा आणि 2 हातांनी व्यवस्थित थापायचा. अच्छा, म्हणजे ह्याला आपण पातळसर थापणार आहोत. हो, म्हणजे तो छान फुगेल, मध्ये पोकळ होईल आणि थोडा क्रिस्पी होईल. रंग खरंच सुरेख आलाय लाल मिरचीने. बरं, तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हाय फ्लेमवरही तळायचा नाही आणि लो फ्लेमवरही तळायचा नाही. तेलाचं टेम्परेचर पाहून मध्यम आचेवरती तळून घ्यायचा. आपले वडे छान हे बघा टम्म फुगले आणि छान कुरकुरीत भाजले गेले आणि रंगही अतिशय सुंदर आलाय. बघ अमृता, एक एक दाणा दिसतोय. दिसतोय ना? हो हो. अमृता, तुला एक मजा दाखवते. आपला जो हा वडा आहे तो किती कुरकुरीत झाला तो मी तुला दाखवते. फोर्क दे एक. हे घे. बघ कसा आवाज येतो. क्या बात है. आला आवाज? हो. आणि वडा आतून छान पोकळ झालेला आहे. हा,
झालाय छान. हो मस्त. छान घरचं जमवलेलं घट्ट दही आणि कुरकुरीत साबुदाणा वडा. करेन. छान दही आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडा. असा साबुदाणा वडा खायला मिळणार असेल तर मी तर रोज उपवास करणे. मी पण. वरईचं पीठ, दुधाचा हात ह्या याच्या आजच्या टिप्स होत्या. या टिप्स वापरून तुम्ही हा साबुदाणा वडा नक्की ट्राय करा आणि कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.